श्रोतेहो नमस्कार. कालपासून आपण पेबल्स टू बावधनच्या जवळच्या आस्था या ज्येष्ठांसाठी राहण्याच्या सोयीच्या निवास प्रकल्पाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आणि त्यातही डॉक्टर पौर्णिमा गौरी यांनी जे मार्गदर्शक आणि अतिशय उपयुक्त उद्बोधक असे विचार मांडले ते विचार आपण ऐकतोय. आजच्या भागामध्ये त्याच विचारांचा पुढचा भाग पाहूया. केअर प्रोव्हायडर, केअर गिव्हर आणि केअर टेकर असं ॲज अ डॉक्टर आय डिवाइड दीज पीपल इन टू 3 पार्ट्स. सो केअर प्रोव्हायडर्स आर युजली चिल्ड्रन लिव्हिंग अब्रॉड हू आर फायनान्सिंग द केअर. केअर गिव्हर्स, डेझिग्नेटेड केअर गिव्हर म्हणजे नात्यातलीच एक व्यक्ती जी त्या घरात राहूनच त्या पेशंटची काळजी घेते आहे. आणि केअर टेकर म्हणजे बाहेरून आलेले अनरिलेटेड, आपण त्यांना पगार देतोय आणि ते आपली काळजी घेत आहेत. तर केअर टेकर्स. केअर प्रोव्हायडर्स खूप दूर असतात जॉग्रफिकली, म्हणून त्यांची मनस्थिती वेगळी असते. तो एक पूर्ण वेगळ्या व्याख्यानाचा विषय झाला. केअर गिव्हर वरती पुष्कळ अभ्यास चालू आहे. आम्ही एक केअर गिव्हर सपोर्ट ग्रुप सुरू केला आहे सारथी नावाने. तर केअर गिव्हर्स बर्नआउट हा अतिशय रिसर्चचा विषय आहे की जो घरात राहणारी जी व्यक्ती आहे जी पेशंटची काळजी घेते. कारण माझ्याच एक कलीग नागपूरमधल्या फिजिशियन, त्यांच्या सासऱ्यांना आणि सासूला एकाच वेळेस डिमेन्शिया झाला आणि मग त्या सासू रोज म्हणायच्या की हा कोण माणूस माझ्या शेजारी झोपला. शी वॉज नॉट रेकग्नायझिंग हर हजबंड ॲट ऑल. आणि त्या फिजिशियनना आणि शी हॅड टू टेक केअर ऑफ बोथ these dementia patients. It is very tough, very challenging. म्हणजे नर्सेसचं जशी रोटेशनल ड्युटी असते तसं शी अँड हर हजबंड यूज टू ट्राय अँड बी ॲट होम फॉर बोथ ऑफ देम आणि ट्राय टू मॅनेज देअर बिहेवियर अँड देअर मेमरी लॉसेस. तर केअर गिव्हर बर्नआउट इज व्हेरी व्हेरी रिअल आणि त्याच्यासाठी हे असिस्टेड लिव्हिंगचं सोल्युशन अतिशय महत्त्वाचं आहे. कारण केअर गिव्हर जर बर्नआउट झाला तर मग पेशंटचं होणारच काय, हा एक अतिशय मोठा प्रश्न असतो. त्यामुळे केअर टेकर्स हे अतिशय महत्त्वाचा एक डेमोग्राफिक आपल्यासाठी झाला आहे आणि होत राहणार आहे. बिकॉज ॲज वी आर अ कंट्री विच इज गोइंग टू हॅव मोर अँड मोर एजिंग पॉप्युलेशन. सो ट्रेंड केअर टेकर्स इज ऑलवेज गोइंग टू बी देअर ॲज अन इश्यू टू बी ॲड्रेस्ड. अँड वी थ्रू आवर NGO, I have an NGO called Niche Advocacy Foundation. Through that we are also running that project of training caretakers. तर जसं मी म्हटलं की हे 5 C's आहेत आणि त्या 5 C'मध्ये केअरिंग फॉर अ पेशंट, कंट्रोलिंग डिस्ट्रेसिंग सिम्पटम्स म्हणजे जे त्रासदायक सिम्पटम्स आहेत, जसं की वागण्यातला फरक, झोप लागत नाही आहे, कॉन्स्टिपेशन होतं आहे, ह्या सगळ्या ज्या सिम्पटम्सना कंट्रोल करण्याचं जे शास्त्र आहे दॅट इज पॅलिएटिव्ह केअर. आणि मग कोपिंग विथ द सिच्युएशन, फॅमिलीज हॅव टू कोप विथ डिमेन्शिया. आणि दिस बिकम्स एस्पेशली सिन्स ॲज ते घेऊ शकतात. So in different ways this assisted living, it is working as step down care units. Some of my patients have been in Astha Pashan for step down care also. So such more and more services are going to be required कारण decade of healthy aging चा हा भाग आहे. कारण dementia is a part of our aging system. सगळ्यांना होणार नाही नसला जरी डिमेन्शिया, कारण त्याच्या आधीच हार्ट अटॅक येऊन मी जर गेले तर आय एम लकी. पण तसं नाही झालं. इफ आय हॅव डिमेन्शिया तर ऑफकोर्स आय वुड लाईक टू हॅव अ प्लेस लाईक दिस वेर आय स्पेंड माय लास्ट डेज इन कम्फर्ट अँड डिग्निटी ऑर इवन सम डेज इन कम्फर्ट अँड डिग्निटी. सो पीस आणि हॅपीनेस ज्याच्या शोधामध्ये आपण आधीपासूनच होतो, जन्मापासून आपण त्याच्या शोधातच असतो. वी आर इन सर्च ऑफ पीस अँड हॅपीनेस. तर मग नाव दॅट वी वन्स वी रीच द स्टेज वेर वी हॅव डन एव्हरीथिंग फॉर आवर चिल्ड्रन, आपण त्यांना त्यांच्या मार्गी लावलेलं आहे आणि आपण एका टप्प्यावर पोचलो आहे. सो देर इज वन स्मॉल स्टोरी ऑफ ॲन आयलंड वेअर तिथे प्रथा असते, एक बेट असतो आणि तिथे एक प्रथा असते की जेव्हा एखाद्या मोठ्या जहाजाचा तिथे शिपरेक होईल तेव्हा त्याच्यावर जो जिवंत शिपरेकमधनं जिवंत राहणारा जो माणूस आहे त्याला राजा करायचा. आणि मग जुन्या राजाचं काय करायचं तर त्याला समोर जे बेट आहे जिथे जंगल आहे तिथे जाऊन सोडून यायचं. आणि मग असाच एक माणूस एका शिपरेकमध्ये तिथे त्यांची ती जहाज तिथे क्रॅश होते आणि मग त्याला तिथे अचानक तो शुद्धीवर येतो तर त्याला असं उचलून नेत असतात सगळे आणि त्याला ते राजा बनवतात.
आणि त्याला कळत नाही हे होतंय काय. मग तो चौकशा करतो. मग तो म्हणतो माझ्या आधीचा राजा कुठे गेला. तर ते म्हणतात की ते समोरच्या बेटावर आम्ही त्यांना तिथे टाकून येतो. मग त्याचं टेन्युअर संपलं. नाव यू आर किंग, तुम्हीच आमचे सगळे. तर मग तो 10 दिवस चिंतन करतो या गोष्टीवर की आता पुढचा शिपरेक झाला की मी त्या जंगलातच जाणार आहे. सो देन ही रिअलायझेस की आता मी राजा असतानाच काहीतरी केलं पाहिजे त्याच्यासाठी. सो देन ही स्टार्ट्स डेव्हलपिंग दॅट फॉरेस्ट आणि त्या जंगलामध्ये तो सुविधा तयार करतो की तिथे मलाच नंतर जायचं आहे. सो दॅट इज जेरियाट्रिक प्लॅनिंग. आणि मग जेव्हा त्याची वेळ येते तेव्हा ही ऑलरेडी हॅज अ कम्फर्टेबल प्लेस वेर ही कॅन लिव्ह इन हिज एजिंग डेज. सो जे आपण करतो आपल्या करत्या वयामध्ये त्याच्यामध्ये हा विचार ठेवलाच पाहिजे की आपण आपल्यासाठी पण काही करायचं आहे. सो इफ द सर्व्हिसेस आर अवेलेबल त्यांचा आपण उपयोग केला पाहिजे, उपभोगल्या पाहिजेत त्या सर्व्हिसेस. अँड ऑफकोर्स दे विल बी कमिंग ॲट अ कॉस्ट. पण मग आपण हे जे केलं हा सगळा जो पसारा आहे 3-4 सेकंदाचा ब्रह्मदेवाच्या घड्याळातला तो कशासाठी केला आहे. इफ आर लास्ट डेज, इफ आर फेडिंग डेज, असं की आजोबा आले कारण आम्ही तेव्हा वी वर इन आर 20s अँड नाव ऑन एनी गिवन डे देर इज अ 90-year-old पर्सन ॲडमिटेड अंडर मी इन ICU लुकिंग फॉरवर्ड टू गेटिंग बेटर. तर त्यामुळे 90चे लोक तर आपण बघतोच आहे आता आणि 100 पण गाठणारे लोक आपण बघतोय. सो लाईफ स्पॅन हॅज डेफिनेटली इन्क्रीज. ऑन वन हँड बिलियनेअर्स इन USA, कॅनडा अँड युरोप दे आर इन्व्हेस्टिंग मनी इन द रिसर्च फॉर इमॉर्टॅलिटी की मनुष्य प्राणी हा अमर कसा होईल ह्याच्यावर रिसर्च चालू आहे. सायन्स फिक्शनने भरपूर त्याच्यात भर घातली आणि ही मुलं जेव्हा इंजिनियर्स झाली तेव्हा त्याचाच रिसर्च त्यांनी सुरू केला की कॅन ह्युमन्स बी इमॉर्टल. But on the other hand, there is also research which studied which is a good country to die in. मरण्यासाठी कोणता देश चांगला आहे. आणि ॲज यू वुड हॅव गेस्ड आपला शेवटच्या 10मध्ये नंबर आला भारताचा. वी आर नॉट अ गुड कंट्री टू डाय इन ॲज ऑफ नाव. युरोप आणि UK मृत्यूबद्दलच्या कल्पना खूप जास्ती क्लिअर आहेत आणि मृत्यूबद्दल बोलायला भीती नाही वाटत तिथे. इट्स नॉट अ टॅबू टॉपिक. बट हिअर वी फील की बापरे हे काहीतरी अभद्र. आणि त्याच्यामुळे व्हॉट हॅपन्स इज दॅट रिच पीपल डाय इन ICUs इन इंडिया. जे श्रीमंत आहेत ते ICUमध्ये मरतात. सो इन्स्टेड ऑफ दॅट नाव WHO हॅज डिक्लेअर्ड 2021 to 2030 ॲज द डिकेड ऑफ हेल्दी एजिंग. त्यांचं म्हणणं आहे की याच्यावर सस्टेनेबल गोल्स आपण क्रिएट केले पाहिजेत. वी हॅव टू डिफाईन सस्टेनेबल गोल्स अँड वी हॅव टू अचीव देम. सो दिस डिकेड इज द डिकेड ऑफ हेल्दी एजिंग. आणि हेल्दी एजिंग शेवटी सर्वांचा कॉमन पॉईंट इज डेथ. बट बिफोर डेथ द गोल्स ऑफ कम्फर्ट अँड डिग्निटी शुड बी मेंटेन. शेवटच्या श्वासापर्यंत कम्फर्टेबल आणि डिग्निफाईड कसं आपल्याला राहता येईल ह्याचा अभ्यास चालू आहे. आणि पॅलिएटिव्ह मेडिसिन हा जो फक्त कॅन्सरसाठी वापरला जाणारा शब्द होता कारण कॅन्सरसाठी काहीच करता येत नाही, एकदा कॅन्सरचा डायग्नोसिस झाला की संपलं, असा एक तो जो विचार होता. तर साधारण मागच्या 5-1 वर्षापासनं हाच पॅलिएटिव्ह केअरचा विचार न्यूरोलॉजीमध्ये आला आहे. पॅलिएटिव्ह न्यूरोलॉजी नावाचं एक शास्त्र तयार झालं आहे. सो वी ॲज न्यूरोलॉजिस्ट, व्हेरी फ्यू न्यूरोलॉजिस्ट ऑल ओव्हर इंडिया are working in palliative neurology. So I happen to be one of them because I am very deeply at a very personal level interested in the concept of palliation. तर palliation हा शब्द ट्रान्सलेट करायला खूप अवघड जातो. पण सोप्या शब्दात हग अस की यू आर सो नाईस, मला किती छान वाटलं तुम्हाला बघून, कारण इतकं डिसिनिबिटेड बिहेवियर असतं. इट्स अ प्लेजर टू सी दोज पेशंट्स. सो युझिंग इंटेलिजन्स इंटेलिजंटली की आपली जी काय बुद्धिमत्ता आहे ती व्यवस्थित वापरून आपलीच सोय आपण व्यवस्थित केली पाहिजे. अँड असिस्टेड लिव्हिंग देअरफॉर इज अन इम्पॉर्टंट सोल्युशन फॉर आवर हेल्दी एजिंग ॲज वेल ॲज फॉर डिमेन्शिया. कारण कम्फर्ट आणि डिग्निटी ही अगदी शेवटच्या श्वासापर्यंत राहिली पाहिजे. सो आय विल एंड माय टॉक विथ अ स्मॉल प्रेयर वी से इन आर सपोर्ट ग्रुप्स. ही एका इंग्लिश प्रार्थनेचं ट्रान्सलेशन आहे आणि अनेक सपोर्ट ग्रुप्समध्येही वापरली जाते आणि अतिशय प्रॅक्टिकल निर्गुणी प्रार्थना आहे. जे टाळणे
अशक्य दे शक्ती ते सहाया जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया मज काय शक्य आहे अशक्य काय माझे मला कळाया दे बुद्धी देवराया दे बुद्धी देवराया